विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या या गणिताच्या तासामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एकही सेकंद वाया न घालवता आपण पाहूयात या गणिताच्या विषयामधलं 14वं प्रकरण सरळ व्याज आणि स्वाध्याय 14.1. अतिशय सोपे असे गणित आहेत. पहा, प्रश्न पहिला. प्रश्न जर तुम्हाला समजला तर तुम्हाला उत्तर पटकन मिळेल, हे लक्षात ठेवा. काय दिले? एका माणसाने 2 वर्षासाठी दर साल 10% दराने 7,500चे कर्ज घेतलं तर त्याला किती रक्कम परत करावी लागेल? आता कर्ज घेतलं, आता घेतलेलं कर्ज वापस तर द्यावं लागेल. तुम्ही मित्राची पेन घेतात ना, मग मित्राची पेन घेतल्यावर मित्राला वापस तर करावं लागेल ना, बरोबर आहे. तसंच तुम्हाला इथं काय करायचं आहे? कर्ज घेतलेलं वापस करायचं आहे. मग आता त्या माणसाला किती रुपये वापस करायचे टोटल सांगायचं आहे. मग आता बघा, त्यानं कर्ज किती घेतलं आहे? 7,500. म्हणजे टोटल वापस किती करावे लागतील? 6,000 तर नाही, 7,500 पण नाही, एक तर 8,500 किंवा 9,000. कळालं? जितके घेतले त्याच्यापेक्षा जास्तच करावं लागलं, म्हणून ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी येईल. मग आता लगेच सरळ व्याजाचं सूत्र लिहायचं. सरळ व्याज बरोबर काय आहे? म गुणिले द गुणिले क छेदस्थानी 100. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, म म्हणजे मुद्दल. मुद्दल म्हणजे कोण असेल कडे? राईट, 7,500. त्याच्यानंतर दर. दर टक्केवारीत असते, म्हणजे 10% म्हणजे 10 दर. आणि कालावधी. कालावधी दिलाच नाही आहे, दिलाच नाही का प्रश्नात? असं कसं होईल? 2 वर्ष हे मुद्दाम तुम्हाला शब्दात दिले, शब्दात, म्हणजे तुम्ही ती संख्या सापडू नये. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं 2 वर्ष म्हणजे कालावधी 2. राईट, हे बघा असं लिहायचं 2 आणि छेदस्थानी 100. मग किती सोपं आहे? हे 0 कटलं, हे 0, हे 0 कटलं, हे 0. आणि मग आता किती आहे उत्तर? 75 गुणिले 10 गुणिले 2 म्हणजे किती? 75 गुणिले 10 आलं 750 गुणिले 2. उत्तर आलं 0ला 0, 5 दोन्ही 10ला 0, हातचा आला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 1500. 1500 उत्तर आहे का आपलं? हे 1500 हे व्याज आलं. आपल्याला एकूण रक्कम द्यायची आहे. मग पहिली रक्कम होती 7,500 आणि त्याच्यामध्ये 1500 जर ॲड केले, 1500 हे सरळ व्याज आहे. मग रास काढायचे. मग रास काढण्यासाठी मुद्दल अधिक व्याज. बरोबर उत्तर आलं 7, 8 आणि 1 9. 9,000 रुपये हे एकूण रुपये त्याला वापस द्यावी लागतील. समजलं मुलांनो? छान. पहा पुढचा प्रश्न. पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न काय दिलाय? एका माणसाने आपले घर दुरुस्त करण्याकरता सरळ व्याजाने 10,15 दराने 50,000 रुपये हे 3 वर्षाकरता उधार घेतले. तर त्याने परत केलेली एकूण रक्कम किती असेल? आता पैसे घेतले, आता त्याला सगळे पैसे वापस करायचे 3 वर्षांनी. मग आता रास काढायची. ह्याच्यामध्ये किती पैसे घेतले? 50,000 रुपये. म्हणजे झालं हे मुद्दल. दर द झाला 15% दर आणि क म्हणजे कालावधी 3 वर्ष झालं. मग आता तुम्हाला म द क सापडलं की लगेच सरळ व्याज काढा. मग सरळ व्याजाचं सूत्र काय? म गुणिले द गुणिले क म्हणजेच काय? 50,000 गुणिले 15 गुणिले 3 छेदस्थानी 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले आणि उत्तर काय? 500 गुणिले 15 त्रिक 75. मग आता 75 आणि 500चा गुणाकार किती आला? 75 न 0ला गुणलं 0, 75 न 0ला गुणलं 0 आणि 75 गुणिले 5 किती येतो गुणाकार? 5 5 25ला 5, हातचे आले 2, 7 5 35, 36 37. किती आलं रे? 375 आलं. मग आता हे काय आलं आपल्याला? 37,500 रुपये हे आला सरळ व्याज. काय आलं? सरळ व्याज. मग आता बघा, आपल्याला रास काढायची आहे. मग आता इथं तर 50,000 मुद्दल आहे. मग आता पर्याय डी तर कधीच येणार नाही मुलांनो, कारण मुद्दलापेक्षाही लहान आहे. रास मुद्दलापेक्षा मोठी असते. मग 50,000 अधिक 37,500 जर केलं बेरीज तर 0 0 5 7 5 आणि 3 8 87,500 रुपये. समजलं? कसं काय चुकलं? कारण तुमचं लक्ष नाही, मला तुमचं लक्ष आहे का ते बघायचं होतं. तर 15 दोन्ही 30, 15 त्रिक किती येतं इथं? 45. नीट लक्ष द्या. 45 गुणिले 500 ह्याचा गुणाकार किती आला रे? राईट, हे बघा 45ला 0ला गुणलं 0, 45ला ह्या 0ला गुणलं 0 आणि 45 गुणिले 5 केलं तर 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22. हे बघा
22,500 आलं. मग आता ह्या 50,000मध्ये आपल्याला काय करावं लागेल? 22,500 ॲड करावे लागतील. मग आता ते किती आलं उत्तर? 0,0,5,2 5 2 7 72,500 म्हणजे पर्याय नंबर किती आलं? समजलं? असं परीक्षेत सुद्धा होऊ शकतंय, त्याच्यामुळे घाई करायची नाही मुलांनो, एकदम दमाने सोडवा. पहा पुढचा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो बघा तिसरा प्रश्न. दसा दशे बारा दराने सरळ व्याजाने श्याम 800 रुपये उसने घेतो. 5 वर्षानंतर त्याला किती मिळतील? हे बघा रे, इकडे बघा. दसा दशे बारा दराने सरळ व्याजाने श्याम 800 रुपये उसने देतो म्हणायलाय, बरोबर आहे. त्यानं 800 रुपये उसने दिले तर 5 वर्षानंतर त्याला किती मिळतील? 800 दिले तर नक्कीच 5 वर्षानंतर ह्या 800पेक्षा जास्त येतील, म्हणजे पर्याय ए तर कधीच येणार नाही, कारण तो 800पेक्षा लहान आहे. मग काय काढायचं? याची रास काढायची, आणि रास काढायची हे जर तुम्हाला समजलं तर मग स्टेप करा. मग सरळ व्याजाचं सूत्र काय रे? म गुणिले द गुणिले क. म्हणजे बघा 800 गुणिले 12 गुणिले 5 छेदस्थानी 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 8 गुणिले 12 पंचे 60 बरोबर 8 न शून्याला गुणलं 0. 6 6 36 6 7 42 6 8 48 480 रुपये हे आलं व्याज. पण आपल्याला व्याज विचारलं नाही, त्यानं 800 रुपये दिले, मग त्याला मिळतील किती? नुसते व्याज नाही मिळणार तर मूळ रक्कम पण मिळेल. मग ह्या 480मध्ये 800 रुपये आपल्याला मुद्दल ॲड करावी लागेल, आणि 8 आणि 4 12 1280 रुपये म्हणजे पर्याय नंबर बी. तुम्हालाही हे आलंच असेल शिकवायच्या आधी. चला पाहूया पुढचं. मग चला विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न हा पण सोपा आहे बरं का. काय दिले? 15,000 रुपयाची रक्कम सरळ व्याजाने 8 वर्षांनी 25,800 होते, तर व्याजाचा दर किती? म्हणजे आता रास दिली बरं का, तिथं आपल्याला दर काढायचा आहे, आणि आपल्याला ना 4 पैकी कोणत्याही 3 गोष्टी जर माहिती झाल्या रे तर आपल्याला चौथी गोष्ट काढता येते. 4 कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? आपल्याकडं म आहे, द आहे, क आहे आणि स आहे. म्हणजे स म्हणजे सरळ व्याज. या 4 पैकी 3 जर माहिती झाल्या तर आपल्याला चौथी काढता येते. मग आता इथं मुद्दल किती दिले? 15,000 रुपये मुद्दल आहे. वर्ष म्हणजे कालावधी, म्हणजे इथं कालावधी दिला, आणि दर विचारलाय, म्हणजे आता दराचं सूत्र वापरायचं. मग आता स दिलंय का रे? इथं नाही दिलं, रास दिली आहे. मग रासमधून जर मुद्दल वजा केलं तर सरळ व्याज येते. मग 25,800 मधून आपण काय करूया? 25,800 मधून 15,000 वजा करा, आणि जे उरल ते असेल आपलं 10,800. हे काय आलं? सरळ व्याज. म्हणजे आता मुद्दल कळालं, कालावधी कळालं, सरळ व्याज कळालं. मग आता दराचं सूत्र लिहायचं. मग दर बरोबर काय आहे? स गुणिले 100 छेदस्थानी म गुणिले क. मग आता सरळ व्याज किती आहे? सरळ व्याज आहे 10,800. 10,800 गुणिले 100 छेदस्थानी मुद्दल किती आहे? 15,000. हे बघा नुसते अंक मोठे मोठे असतात रे, गणित लई सोपं असते. 15,000. कालावधी किती आहे? 8. एवढं समजलं मुलांनो? धड शून्य काटायचे. आता हे 1 शून्य कटला, हे 1 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 कटला. आता काय करायचं? काटाकाटी. मग आता तिथं 10 आहे, तिथं 15 आहेत. मग 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 एवढं आलं. पुन्हा 3 ह्या 108ला भाग जाते का? 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15 आणि 3 संग 18. पुन्हा 2 भाग जाते का? बे 1 बे आणि बे चोक 8, आणि पुन्हा 4 36ला भाग जाते की रे? 4 1 4 आणि 4 25, 4 6 24, 4 7 28, 4 8 32 आणि 4 9 36. आता काय उरलं का रे? युद्ध संपलं, सगळं काठाकाठी झाली. इथं एक, इथं एक, इथं एक उरलं, नुसतंच 9 उरलं. हे 9 काय आहे? तर दर 9%, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. समजलं? असे सोपे गणित आहेत सगळे. पहा पुढचा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया 5वा प्रश्न. काय दिलंय? अरे परत एकदा तेच आलं बघा, सेम गणित आहे. दसा दशे 8% दराने 219 दिवसांचे 5,000 रुपयावर होणारे सरळ व्याज कोणते? मग आपल्याला कोणत्याही 4 गोष्टींपैकी 3 गोष्टी जर माहिती असतील तर चौथं काढता येईल.
आपल्याला सरळ व्याज विचारले. मग सरळ व्याज विचारल्यावर तीन कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे हे बघा हे मुद्दल, दसा दशे दर हे बघा टक्केवारीत असते, आणि क म्हणजे कालावधी. आलं की रे, क जर हे माहिती असेल तर सरळ व्याज काढता येते. मग सरळ व्याज बरोबर काय, हे बघा क म्हणजे 5,000 गुणिले दर 8% म्हणजे 8, आणि दिवस आहेत दिवसात दिले, महिन्यात नाही न वर्षात नाही, दिवसात दिले. मग 219 छेदस्थानी किती दिवसांपैकी 219, म्हणून इथं घ्यायचं 365 दिवसांपैकी 219 आणि छेदस्थानी 100. एवढं समजलं मुलांनो. आता एवढं जर समजलं तर मग आता काटाकाटी हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, उरलं काय रे मग 50 गुणिले 8 गुणिले 219 छेदस्थानी 365. आता ह्या 365च्या एकक स्थानी 5 आहे आणि तो 50 आहे. 5 भाग जातो की रे, 5 1 5, शून्याला भागलं 0, 5 7 35, एक उरला 5 त्रिक 15, इतकं आलं. आता 73च्या पाढ्यात 8 10 नाही, पण 73च्या पाढ्यात 219 येऊ शकते. मग 3 एकक न एककला जर गुणलं 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, म्हणजे 73 गुणिले 3 केलं तर 73 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि 7 त्रिक 21, 221, 219 आलं की रे. म्हणजे 73 1 73 आणि 73 त्रिक 219, म्हणजे उरलं काय 10 गुणिले 8 गुणिले 3. मग काय रे 10 8 80 गुणिले 3 आणि 8 त्रिक 24, 240 रुपये हे सरळ व्याज आलं. आणि आपल्याला तेच विचारले, पर्याय नंबर बी. होतं ना सोपं. पाहूया पुढचा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न पहा बरं. एका माणसाने 2 वर्षाकरिता दर साल 9% दराने सरळ व्याजाने 3,000 रुपये उसने घेतले. हो का, हे माणूस म्हणजे बघा हे माणूस आहे बघा, सगळेजण दिसला सगळ्यांना हे माणूस. आता ह्या माणसानं काय केलं माहिती आहे का, ह्या माणसानं काय केलं, 2 वर्षाकरता दर साल दरशेकटा 9 दराने सरळ व्याजानं किती हजार रुपये घेतले रे, 3,000 रुपये उसने घेतले. हे लक्षात आलं. मग आता 3,000 रुपये उसने घेतले आणि 2 वर्षानंतर त्यानं काय केलं, त्याने परतफेडी करता 3,000 रुपये आणि एक टेबल दिलं. 3,000 रुपये वापस दिले आणि वापस देऊन त्याच्यावर एक टेबल दिला. तर प्रश्न असा आहे, त्या टेबलाची किंमत किती होती. तर त्या टेबलाची किंमत किती होती हे काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं आहे रे, काय काढायचं आहे ह्याच्यामध्ये, सरळ व्याज. काय काढायचं आहे, सरळ व्याज काढायचं आहे. मग आता सरळ व्याजाचं सूत्र काय, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. म्हणजेच काय, हे 3,000 रुपये म, द म्हणजे टक्क्याचं चिन्ह आणि क म्हणजे वर्षामध्ये महिन्यामध्ये दिवसामध्ये म्हणजे वर्षाला म्हणजे कालावधी. 3,000 गुणिले 9 गुणिले 2 छेदस्थानी 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, उरलं काय 30 गुणिले 9 गुणिले 2 18 आणि 18 न शून्याला गुणलं 0, 18 1 18, 18 2 36 आणि 18 त्रिक 54. उत्तर आलं 540. तर त्यानं 3,000 रुपये तर वापस दिलेच, पण टेबल दिलं तर टेबल नक्कीच किती रुपयाचं असेल, तर टेबल असेल 540 रुपये. म्हणजेच पर्याय नंबर सी. होतं ना सोपं. प्रश्न समजून घ्यायचा, उत्तर अगदी सोपं असते. चला विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न पाहूया. बघा हा पण सोपा आहे बरं का. दर साल 10% दराच्या सरळ व्याजाने एखादी रक्कम किती काळात तिच्या दुप्पट होईल. अरे आता मला सांगा, किती काळात तिच्या दुप्पट होईल. म्हणजे हे दिले कालावधी, आपल्याला दिलाय फक्त दर आणि विचारलाय कालावधी. आता मला सांगा, सरळ व्याज प्रकरणात कोणत्याही 4 बाबींची माहिती दिली किंवा 4 पैकी 3 बाबींची माहिती दिली तर चौथी काढता येते. मग कोणत्या कोणत्या आहेत आपल्या बाबी, मुद्दल आहे, दर आहे, कालावधी आहे आणि सरळ व्याज आहे. ह्या 4 पैकी कोणत्याही तिघाची माहिती दिली तर एक काढता येते. पण आता आपल्याला विचारलं इथं कालावधी आणि दिलंय फक्त दर. म्हणजे आपल्याला दर दिलाय, मुद्दल दिलं नाही, कालावधी तर काढायचा आहे आणि सरळ व्याज पण नाही दिलं. तर मग आता काय करावं लागेल, फक्त दर दिलेला असेल तर प्रश्न पहिलं समजून घ्या काय आहे ते. प्रश्नात काय म्हणलं, दर साल 10% दराच्या सरळ व्याजाने, सरळ व्याजाने बरं का, एखादी रक्कम किती काळात तिच्या दाम दुप्पट होईल. बरोबर आहे. मग आता दुप्पट केव्हा होतंय,
ज्या वेळेस, एक लक्षात ठेवा मुलांनो, हे लक्षात ठेवा, ज्या वेळेस मुद्दला एवढे व्याज असल त्यावेळेसच दाम दुप्पट होते. मग मुद्दला एवढंच व्याज असेल तर दाम दुप्पट होत असेल तर आपण इथं मुद्दल किती पकडूया, 1000 पकडूया, आणि सरळ व्याज किती पकडूया, 1000 पकडूया. आता आपल्याला कळालं का रे, मुद्दल पण कळालं आणि सरळ व्याज पण कळालं. आता आपल्याला ह्या म्हणजेच कालावधीची किंमत काढता येईल. कालावधीचं सूत्र काय, सरळ व्याज गुणिले 100 छेदस्थानी म गुणिले द, बरोबर. सरळ व्याज किती धरलं आपण, 1000, कोणी 100 सुद्धा धरू शकतात हां, गुणिले 100 छेदस्थानी म्हणजे मुद्दल किती आहे 1000 गुणिले दर किती दिलाय 10. हे एवढं समजलं मांडणी. आता काय करायचं रे, हे बघा, हे 1000 1000 आणि हे 1000 1000 एवढं कटलं, आणि नंतर हे शून्य कटलं, उरलं काय 10. म्हणजे कालावधी किती 10 वर्ष, म्हणजे पर्याय नंबर सी. समजलं मुलांनो. अशा पद्धतीनं अतिशय सोपे असे सगळे उदाहरणं आहेत. 14.1 जसा तुम्हाला सोपा